समर्थ आणि जानू देवपूजेसाठी फुलं आणि सकाळचे वाजलेले आहेत 6. हाय दादा आणि दीदी. हाय इकडं बघ. हाय गुड मॉर्निंग. हाय वाव वाव भरपूर फुलं आज देवपूजा. ओग बाय काय काय पी नाही मोबाईल नाही बघायचा. चला 7 वाजले. काय झालंय दादाला सोडायला जायचंय. एक दादा शाळेत चाललाय आणि आम्ही 4 रेडी आहे दादाचा फर्स्ट डे ला सोडायला. आणि सम्राटला तर इतकी घाई झाली की चल चल आई चल दादा शुडू चल. आज करमल दादा स्कूलला गेल्यावर तुला. मी एवढं नाराज का बरं झालाय. हा आता आली बघ फोटोत. कोण कोण येणार आहे दादा समर्थ दादाला स्टॉपला सोडायला. कोण कोण येणार आहे. मी मी येऊ का. मी येऊ. तुझं तक्कल केलेलं दाखव की. शिंदीत घेऊन तक्कल केले माझ्या बाळाचं. गम व्हाले म्हणून कसं बघते बघ. हाय करा सगळेजण. गुड मॉर्निंग. इकडं इकडं बाळा इकडं गुड मॉर्निंग. ए शुन्या हाय. बत्ती गुल ते समोर सम्राट. अजून अर्धा तास आहे बाळा. तुला लईच घाई झाली दादाला घालवायची आज. जावा जावा मी येते. बाय. मला बोलवतोय बाई. माऊ माऊच म्हणायला लागलं पोरग. चलो सम्राट. गाडी पळाली. जानू दीदी आणि सम्राटची चाललेली आहे देवपूजा. तर आज आहे 2 एप्रिल आणि इथे दीदीची चाललेली आहे पूजा. सम्राट पण आहे आणि रिंकू करते अभ्यास आतमध्ये. समर्थ गेला स्कूलला आणि आम्ही चालू केलेली आता थोडीशी साफसफाई. काल थोडी केली होती तर आज थोडी जरा छान स्वच्छ करायचा विचार आहे. तर छान अशी आपल्या चिमीनं रांगोळी काढलेली आहे. जे बाप्पा पण तिनंच केलेलं आहे. तिचं लाडाचं नाव आहे बरं का चिमो म्हणून म्हणते चिमो. तसं तिचं मनू जानू चिमू यशश्री टकली फ्रीवाला आहे टकली. नाही नाही रेड कलर दे सगळ्याला. हां डार्क आहे ना छान दिसते. मस्त अशी आज देवपूजा केलेली आपल्या चिमणीनं. तिची आई मावशी करते म्हणल्यावर तिला येणारच आहे ना ग. आजी करते. त्याला पण कलर करणार आहे का. कर मस्तच. सम्राट सगळे कलर मिक्स करतो त्याला देऊ नको कलर बाळा. दीदी जे पप्पा करते तसं नको करू. बापरे अयो मेकअप मेकअप दाखवा. एकच नंबर बाई. लुशू बाई लुशू सारखं लुशू 5-5 मिनिटाला. ए दीदी जा. अरे रिंकू दीदी तुला हसते तुझ्या मेकअपला. दीदी हस नको बाळाला. ए दीदी किती छान कलर दिले बघ बर.
सुरू केलाय काय पोरांना. काय चाललंय कलेक्टर साहेबा? अभ्यास अभ्यास चालू आहे अभ्यास. ओके ओके. तुमचं काय चाललंय? मेकअप मेकअप करा. रिंकूने दिखाओ क्या है. भेळ पार्टी ढांटणान. तर चटपटीत खायचा मूड आहे पोराचा, काहीतरी खायला बनवावं म्हणून आता मी इथं भेळ बनवत आहे. तर चुरमुरे ते मी घेऊन आले ट्युशनहून घेऊन येताना समर्थला, वाटेतच दुकान आहे तिथून. आणि आता इथं घरात मक्का पोहे होते माझ्याकडे शिल्लक, ते मक्का पोहे तळून घेते भेळसाठी आहेत. तर चला म्हणलं टाकूया. आणि भेळमध्ये मक्का पोहे टाकलं ना खूप छान अशी भेळ चवीला लागते आणि दिसायला पण असं कलर छान येतो. आणि मक्का पोहे आवर्जून टाकायला पाहिजे असं मला तरी वाटतं भेळ छान चविष्ट बनण्यासाठी. आणि मी बाहेरलं काय पोरांना देत नाही, जे काही खायला मागतात तर ते मी स्वतःच त्यांना बनवून देते. मला जसं जमतं तसं. बऱ्यापैकी मला स्वयंपाकाचं जमतं आहे. चटपटीत पदार्थ तर खूप चांगले जमतात. लहानपणापासूनच आवड आहे मला स्वयंपाकाची. तर गोकुळचे जे चुरमुरे असतात म्हणजे पंढरपूरमध्ये प्रसादाला भेटतात बघा, ते चुरमुरे घ्यायचे. कोल्हापुरी मेवा भेळला कधीच घ्यायचा नाही, त्याची भेळ बनतच नाही. तो मेवा फक्त भडंगसाठी आणि चिवड्यासाठी, खरं तर भडंगसाठीच असतो. चिवडासुद्धा त्याचा चांगला बनत नाही, चिवड्याचे चुरमुरे वेगळे असतात. पण माझ्या सासरीना तेच चुरमुरे सगळ्यासाठी वापरले जातात. आणि या ठिकाणी मी आता टाकलेला आहे चकोते कंपनीचं फरसाण. तर आमच्याकडे तो ब्रँड खूप फेमस आहे. आणि तुमच्याकडे जर असेल कोणतं फरसाण भेटतं तुम्ही सांगा, म्हणजे त्यामध्ये तुमचं केकचे पॅकेट असू द्या किंवा केक असू द्या, सगळे आम्हाला बऱ्यापैकी चकोत्याचंच प्रोडक्ट आम्हाला भेटतं इकडं. छान असे मी कच्चे हे मिक्स करून घेतलेत. त्यानंतर आता या ठिकाणी मी तडका मारत आहे, फोडणी देत आहे भेळला. तर मी वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं करते. तर मी आवर्जून भेळमध्ये हिंग आणि कसुरी मेथी टाकते. हिंगाला थोडासा इथं जाळ लागला तुम्ही बघितलंच असेल. तर छान अशी खमंग फोडणी टाकणार आहे. आणि परत बाकीचं जे साहित्य आहे भेळचं ते आपण वरून टाकूया. आणि जानू आणि सम्राट आलेले आहेत. सम्राट थोडासा त्रास देतोच तो, आणि काम करायला तर आवर्जून असतं. आता रिंकू एका पाठोपाठ एक सगळेजण, म्हणजे कधी भेळ बनते आणि कधी आम्हाला मऊ खायला देते असं त्यांचं झालेलं आहे. आणि अगोदर ते माझ्या हातची भेळ खाल्लेत, त्यांना काय चव असते ते माहिती आहे. आणि मी सोबतच सगळ्यांसाठीच बनवलेली आहे भेळ. गीताताई राज पण आहे, तर त्यांनाही द्यायचं आहे. कांदा, टोमॅटो, मक्का पोहे, फरसाण असं टाकून मी भेळ मिक्स करून घेतलेली आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता. तर कच्चेही साहित्य आहे आणि तडकाही मारलाय, कारण तडकेवाली भेळ मला आवडते. एकजीव पूर्ण करून घ्यायचा आहे आणि पातळ चुरमुरे वापरायचे, म्हणजे भेळ चवीला छान होते. आणि भेळ कधीही बनवली ना अर्ध्या तासाच्या आत संपून टाकायची. जास्त वेळ जर भेळ ठेवली तर त्याचे पूर्ण ते असं भिजल्यासारखं होतं, पानचट पूर्ण बनते, म्हणजे चव जातेच, त्यातली चव राहतच नाही. त्यासाठी झटपट बनवायची आणि झटपट संपवायची. आणि सगळे फॅमिलीतले एकत्र असले तर, म्हणजे आपण एखादं जर नसलं तर त्यांच्यासाठी काढून ठेवतो, पण ते येऊन खाईपर्यंत चव पूर्ण गेलेली असते भेळची. तुम्ही माझ्या अगोदर भेळ रेसिपी बघितली असेल तर मी चटणी जी आहे ना ती घरीच, म्हणजे चिंच आणि गूळ गरम पाण्यामध्ये गरम करून घेते. म्हणजे बऱ्यापैकी चिंच शिजवते, कारण बाहेरली जी चटणी असते त्यात मला वाटतं की केमिकल मिक्स असेल किंवा कलर असेल, जास्त दिवस टिकावं म्हणून काहीतरी वापरतात. मग आपली घरगुती ओरिजिनल चव, तर झाडाची चिंच आहे आमच्या शेतामधले, आणि गूळ ते करून मी आता पूर्ण एकजीव करून घेत आहे. खाण्यासाठी भेळ तयार झालेली साधी चिल्लर पार्टी भेळ. तर आपली चिल्लर पार्टी या ठिकाणी भेळ घेऊन बसलेली आहे. सोनं माझं पोरं इथं
बघा या ठिकाणी चौघही मस्त अशी चमचमीत भेळ खात आहेत. कशी झाली आहे सम्राट, कशी झाली भेळ?